माणसाने जीवनामध्ये आल्याचे तरी एकदा तरी वारी करावीच महाराज. महाराष्ट्रामध्ये जन्माला आला, वारी न करता मेला तो मेलाच ना महाराज. वारी करून मारावं माणसाने. वारी वारी म्हणजे काय लक्ष देऊ नाही का? वारकरी संप्रदायाचं सर्वात श्रेष्ठ साधना वारी आहे. वारीचा तुम्हाला अर्थ सांगतो. वारी वारी म्हणजे काय ऐका. महाराष्ट्राचे शान म्हणजे वारी, वारकरी संप्रदायाचं ज्ञान म्हणजे वारी, स्वर ताल यांची एकरूपता म्हणजे वारी, टाळ मृदंग विना साधून प्राप्त केलेला ब्रह्मानंद म्हणजे वारी, आपल्या बुद्धीचा विकास म्हणजे वारी, मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे वारी, मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचं साधन म्हणजे वारी. आणि ज्या साधनाने जगाचा बाप आपलासा करता येतो तो विश्वातलं सगळ्यात मोठं साधन म्हणजे वारी आहे बघा. आणि त्या पांडुरंग परमात्म्याची वारी आहे. त्या वारीला मी निघालो, पंढरपूरला आलो आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर मला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्याचे मला 15 फायदे झाले. किती? 15. आता कोणते कोणते ते लक्ष देऊ नाही का? आपण सगळे वारकरी आहोत, पंढरपूरला आहोत आहे का नाही? पंढरपूरला गेलो, निजाच्या माहेरला गेलो आणि एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. त्याचे तुम्हाला मी 15 फायदे सांगतो, पटापटा सांगतो, लक्ष देऊ नाही का? आता कसे बघा, आपण सगळे वारकरी आहोत, आषाढीला पंढरपूरला जाणार. एकादशीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी दर्शन बारीला लागणार. जवळजवळ मला वाटतं 30 तास दर्शन लागतात का नाही? तुम्ही दर्शन बारीमध्ये लागलात, पांडुरंग परमात्म्याच्या जवळ आलात ना, पांडुरंग परमात्म्याला कडकडून आलिंगन द्यायचं. कोणाला? पांडुरंगाला. विठ्ठलाला जर तुम्ही आलिंगन दिलं तर त्याचा फायदा नंबर 1. निळोबाराय म्हणतात, निळा मने आलिंगन आणि देता समाधान जीवशिवा. देवाला जर कडकडून आलिंगन दिलं तर त्याचा समाधान आपल्यालाही होतं आणि देवालाही होतं. देता समाधान जीवशिवा, निळा मने आलिंगन. पण प्रश्न असा आहे महाराज, आलिंगन देता येत नाही. तिथं 2 विजय बघा. सरका पुढं. कशाचं आलिंगन काय? नीट पाया पडून देत नाही. आम्हाला आलिंगन काय आम्ही देऊ शकत नाही. नका आलिंगन देऊ. दुसरा फायदा सांगतो, तुम्ही पांडुरंग परमात्म्याची पूजा करा. आता 3 प्रकारच्या पूजा: नित्य पूजा, उटी पूजा आणि पाद्य पूजा. पण प्रत्येक पूजेचा खर्च वेगवेगळा आहे. उटी पूजा जर करायची असेल तर जवळजवळ 35 ते 40 हजार रुपये लागतात. म्हणजे महाराज आमच्याकडून पूजा सुद्धा होत नाही. पूजा केल्याच्या नंतर फायदा काय ऐका. पूजो जाता विठोबाशी आणि वैकुंठवाशी ती होती. तुम्ही जर पांडुरंग परमात्म्याची पूजा केली तर तुम्हाला वैकुंठाची गती प्राप्त होते. पण आमच्याकडून काय पूजा होणार नाही. अजून सोपं सांगा, किती झाले? तुम्ही आपले का नाही? हे झाले 2 फायदे. ऐका, तिसरा फायदा सांगतो. पूजा करता आली नाही, तुम्ही दर्शन बारीमध्ये लागलात ना, डोळे भरून फक्त पांडुरंग परमात्म्याचे पाय पहा. याचा फायदा काय? लय सोपा फायदा आहे महाराज. आता कोटे धावे मन आणि तुमचे चरण. आपला मनावरती विजय प्राप्त होतो. देखिले तुमचे चरण आणि निवांत राहिले मन. आपलं मन शांत होतो. हा झाला तिसरा फायदा. पण त्याचे पाय पाहण्यासाठी 30 तर दर्शन बारीमध्ये जावं लागेल ना महाराज. आमच्याच्याने काही हे होत नाही बुवा. आता काय आमची तब्येत साथ देत नाही, नका दर्शन बारीमध्ये जाऊ. चौथा फायदा सांगतो. 3 झाले ना, चौथा फक्त पांडुरंग परमात्म्याचं मुख दर्शन घ्या. म्हणजे असं मुख दर्शन घेतल्याच्या नंतर फायदा काय? फायदा अहो त्याच्यासारखा फायदा तर काहीच नाही. काय महिमा वर्णू आता सांगणे किती आणि कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. निस्त्या पांडुरंग परमात्म्याचं मुख पाहिलं तर कोट्यावधी ब्रह्महत्याचं पाप नष्ट होतं. हा किती मोठा फायदा झाला. पण मुख दर्शन सुद्धा करणं लय अवघड आहे. पांडुरंग परमात्म्याचं मुख दिसत नाही, टाचावर कुरकुर बघावं लागतात. अनुभव असं ना, म्हणजे ह्याच्यापेक्षा काहीतरी सोपं सांगा. अजून सोपं सांगतो, मंदिरातच जाऊ नका. मंदिरात जाऊ नका, अजिबात जायचं नाही. काय करायचं? मंदिराच्या बाहेर नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि एक उजवी प्रदक्षिणा घ्यायची. उजवी म्हणजे मंदिराच्या उजवी बाजून एक प्रदक्षिणा घ्यायची. याचा फायदा काय? उजवी घेता राऊळाशी आणि जळती पातकाच्या राशी. नाथ महाराज, तुम्ही जर एक उजवी प्रदक्षिणा घेतली ना, आयुष्यातलं सगळं पाप नष्ट होतं. किती झाले तुम्ही मापलेत का नाही? हे झाले 5. आणि आता ऐका, म्हणजे प्रदक्षिणा करणं सुद्धा आमच्याच्याने होत नाही. नका प्रदक्षिणा करू. 6वं सांगतो, फक्त एक काम करा. मंदिराच्या पाठीमागं जा आणि मंदिराच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर फक्त एकटा पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराची पाठ पहा. असं नुसती पाठ पाहिल्याच्या नंतर फायदा काय? पाहता राऊळाची पाठ आणि तीर्थे घडली 360. असं 360 तीर्थाचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतं. महाराज ते 360 तीर्थ कोणते कोणते? हे दुसऱ्या वर्ष श्राद्धाला.
है का नाही? 360 तीर्थाचं पुण्य आपल्या पदरात पडतं, पण आता दिसतच नाहीत महाराज पाठ. पांडुरंगाची मंदिराचे पाठ दिसत नाही. ते बॅनर फ्लॅक्स लावलेले आहेत. अजून सोपं करून सांगतो, ऐका. थोडं बाजूला, थोडं लांब यायचं. लांब आल्याच्या नंतर 7वा फायदा सांगतो. 7वाच आहे ना? 7वा फायदा सांगतो. लांब यायचं आणि पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा नुसता कळस बघायचा. कळस. फायदा काय? तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. आपल्या हृदयातला अहंकार नष्ट होतो. हा कळस पाहण्याचा फायदा आहे. म्हणजे कळस दिसत नाही. लय 4-4 मजली बिल्डिंगीत कळसापेक्षा 2 हात पताका उंच आहे बघा पांडुरंगाच्या मंदिराची. पाहिले असेल. नका कळस बघू, पताका पहा. असं पताका पाहिल्याच्या नंतर फायदा काय? पाहता राऊळाची ध्वजा आणि त्याने मुक्ती झाली सहजा. नुसती राऊळाची ध्वजा जरी पाहिली तरी त्याला मुक्ती प्राप्त होते. महाराज ह्याच्यापेक्षा जरा अजून सोपं सांगा बरं. अजून सोपं. मंदिराकडे जाऊ नका आता. जायचंच नाही मंदिराकडे. काय करायचं? बाहेरची फक्त एक मोठी प्रदक्षिणा करायची. मोठी प्रदक्षिणा माहिती बाहेरची. म्हणजे याचा फायदा काय? ऐका. कथा श्रवण प्रदक्षिणा नाही गणना त्या सुकृता किंवा नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही. त्याच्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही. एवढं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतं. कधी? बाहेरचे पण महाराज लय धकाबुकी त्याला सुद्या. बरोबर आहे ना? किती गर्दी प्रदक्षिणाला. महाराज आम्हाला काय प्रदक्षिणा सुद्या करता येत नाही. नका प्रदक्षिणा करू. मला माहिती लय चाळशीत तुम्ही. नका प्रदक्षिणा करू. फक्त एक काम करा. 1 दिवस पंढरपूर मध्ये मुक्काम करा. किती दिवस? 1 दिवस. काहीच करायचं नाही. फक्त तिथं जायचं, मुक्काम करायचं, सकाळ उठून यायचं. महाराज ह्याचा फायदा काय? लय मोठा फायदा. ऐका. धन्य ते भाग्याचे वास करती पंढरीचे आणि त्याचे जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दना. नाथ महाराज म्हणतात एक मुक्काम जर तुम्ही पंढरपूर मध्ये केला पुन्हा तुम्हाला जन्माला यायचीच गरज नाही. महाराज ह्याच्यापेक्षा सोपं सांगा. आता ह्याच्यापेक्षा सोपं. बरं जाऊ द्या. नका मुक्काम करू. आता बघा 11 होय. मुक्काम करूच नका. फक्त एक काम करा. 1च पाऊल पंढरपूर मध्ये टाका. किती माऊली? 1च. दुसरा टाकायचा वडवणे ते पंढरपूर गाडी पकडायची. ऐका. एसटीला किती पायऱ्यात? 3. सगळे वारकरी उतरून द्यायचे. 3 पायऱ्या खाली उतरायचं. 1 पाऊल पंढरपूर मध्ये टाकायचं. लगेच वर घ्यायचं आणि वडवणीचं तिकीट काढून वापस यायचं. म्हणले दुसरा अजिबात टाकायचा नाही. ह्याचा फायदा काय? ऐका. वाराणसी चाली जे मासा गोदावरी 1 दिवसा आणि पंढरी पाऊल पर्यसा आईसा ठसा नामाचा. नामदेव महाराज म्हणतात वाराणसीला चाललं 1 महिनाभरचं पुण्य. गोदावरीच्या काट्याने चाललेलं 1 दिवसाचं पुण्य आणि पंढरपूर मध्ये 1 पाऊल टाकल्याचं पुण्य सारखं. पण म्हणले लईच गर्दी एसटी मध्ये. आम्हाला पाऊल टाकायचं नाही आणि पंढरपूरला जायचं नाही. अजून सोपं सांगा बरं. अजून सोपं आहे माझ्याकडं. आता 12. ऐका किती सोपं आहे. नका पंढरपूरला जाऊ. मग काय करा? लांबूनच पंढरी पा. लांबूनच अलीकडच उतरायचं लांब आणि लांबूनच पहा. हे ते पंढरपूर, ही चंद्रभागा, हे मंदिर, ही दूध पंढर लांबूनच. म्हणजे ह्याचा फायदा काय? ऐका. अवघीच पापे गेली दिगंतरी आणि वैकुंठ पंढरी देखील या. सगळ्या पापातून मुक्त होतो लांबून पंढरी पाहिल्याच्या नंतर. पण लांबून पंढरी पाहायला जवळ जावं लागेल ना. म्हणजे आम्हाला तिकडं जायचं नाही. नका तिकडं जाऊ. आता लक्ष देऊ नये का? 13वं सांगतो. तिकडं जाऊच नका. पंढरपूर मधल्या कुठल्याही पंचकृषीमध्ये जा. पंचकृषी कळते ना? आसपासच्या कुठल्याही पंचकृषीमध्ये जा आणि तिथं जाऊन 1 मुक्काम करा. कुठल्या मित्राच्या घरी जा, पाहुण्या रावळ्याच्या घरी जा, कुठेही जाऊन 1 मुक्काम करा. याचा फायदा काय? ऐका बरं का. पाप पंचकृषी मध्ये आणि शिव न शक्यची कधी आयशी विधी निषेधाची वस्ती. पंचकृषी मध्ये पापाला प्रवेश नाही. ताकद पंढरपूर मधल्या पंचकृषीची. पण तिथं तरी जावं लागेल ना. आम्हाला तिकडे जायचं नाही. अजून सोपं करून सांगा. आता 2च राहिलेत बरं का. आता 14वं एक सोपं आहे बघा. लय सोपं आहे. नका पंढरपूरला जाऊ. तिकडच्या जाण्याच्या राड्यात पडूच नका. फक्त एक काम करा. तुमच्या गावाकडून का 4-5 वारकरी पंढरपूरला जात असते ना. एखादी दिंडी जाते ना आपल्या भागातून. कमीत त्या दिंडीला वाट लावायला जा. त्या दिंडीला वाट लावायला गेल्यावर काय? ऐका. साधू संत सांगतात नमो तीर्थपंथे चालती तयाशी आणि येती बोळविती तयाशी नमो. तुम्ही नका जाऊ. पण 4-5 वारकरी जर दिंडीमध्ये चालले, तुमच्या परिसरात एखादी दिंडी जर पंढरपूरला चालली ना, त्या दिंडीला वाट लावायला जा. याचा फायदा काय होईल? तुकोबाराय म्हणतात त्याच्या चरणी मी नमस्कार करतो. ही ताकद आहे वाट लावायला. पण लोक म्हणले महाराज दिंडीची वाट लावायची सांगा पण दिंडी वाट लावायची सांगू नका.
आमच्याच्याने वाटा लावणार होणार नाही, आम्ही दिंडीची वाट लावू, एका दिंडीच्या 2 दिंड्या करू, एवढं जमन. पण एवढं सांगू नका, आता 15वा एकच फायद्यावर काय का, काहीच करू नका. पंढरपूरला जाऊ नका, दिंडीला जाऊ नका, पांडुरंगाची पाद्यपूजा करू नका, प्रदक्षिणा करू नका, कळस पाहू नका, ध्वजा पाहू नका, मोठी प्रदक्षिणा करू नका, पंढरपूरमध्ये मुक्काम करू नका, पंचक्रोशीमध्ये मुक्काम करू नका, एक पाऊल टाकू नका, काहीच पाहू नका. फक्त एक काम करा, घरी बसल्या बसल्या नुसतं म्हणा पंढरी पंढरी पंढरी. याचा फायदा काय होईल ऐका. म्हणता पंढरी 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 होय पापाची भुवरी. इथं बसल्या सुद्धा पाप नष्ट होतं. हे झाले 15 फायदे. महाराज आम्हाला पंढरी पंढरी म्हणाय सुद्धा वेळ नाही. मग 16वा एकच उपाय, काहीच करू नका, बुधवारी वडवणीमध्ये बाजारला या. सगळ्या वडवणीतले कृषीचे दुकानं मोकळे असतात. पुढचं सांगूच का आता, एक टोपण बर घ्या आणि तिकडच पडा. ह्याच्यापेक्षा सोपं तर काही नाही महाराज. हे 15 फायदे कशाचे बोला की, कशाचे? पंढरपूरला गेल्याच्या नंतरचे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, आलो निजाच्या माहेरा विठाला विठा.